नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 27 नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने स्थानिक चलनात सीमापार व्यवहारांसाठी करार केलेला आहे? तर मालदीव या. पुढील प्रश्न, अरुणाचल थिएटर फेस्टिवलचा महोत्सव दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पंकज त्रिपाठी यांची. पुढील प्रश्न, IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर ऋषभ पंत ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न होता, नुकतेच डेव्हिस कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर इटलीने जिंकले आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 25 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न होता, अमेरिकेचे कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ब्रूक रोलिन्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता, मिस चाम्स इंडिया 2024 चा खिताब कोणी जिंकला? तर शिवांगी देसाई यांनी जिंकलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न होता, तर कोणता देश 4 दशकांनंतर जनगणना करणार आहे? तर इराक हा देश. कोणता देश? तर इराक. पुढील प्रश्न, 25व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी कोणते देश अधिकृत भागीदार देश म्हणून घोषित केले आहेत? तर जपान आणि वेल्स. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता, दरवर्षी संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर. ठीक आहे, केव्हा? तर 26 नोव्हेंबर रोजी. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, अलीकडेच अब्दुल्लाह मैगा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, मालिया. कोणत्या? तर मालिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर मालीचे माजी पंतप्रधान चोगुएल मैगा यांनी देशाच्या लष्करी राजवटीवर टीका केल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर मालीच्या सत्ताधारी जटाने 21 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचे प्रवक्ते अब्दुल्लाह मैगा यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मालीविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे बामाको आणि चलन आहे पश्चिम आफ्रिकन CFA फ्रॅंक. यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न, तर दिनेश भाटिया यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, ब्राझिलिया. कोणत्या? तर ब्राझिलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 1992च्या बॅचचे IFS अधिकारी दिनेश भाटिया यांची ब्राझीलमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ब्राझीलविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत हा जगातील 5वा सर्वात मोठा देश आहे. तर हा दक्षिण अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन प्रदेशातील सर्वात मोठा देश आहे. आणि अधिकृत भाषा तर पोर्तुगीज आहे. चलन आहे ब्राझिलियन रियल आणि राजधानी आहे ब्राझिलिया. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न तिसरा, तर IPL लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, वैभव सूर्यवंशी. कोण आहे? तर वैभव सूर्यवंशी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर बिहारच्या समस्तीपूरचा राहणारा वैभव सूर्यवंशी याने IPL 2025च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. तर IPL ने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर वैभवने IPL लिलावात करारबद्ध होणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणजेच 13 वर्षाचा खेळाडू बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न चौथा, तर कोणाच्या सहकार्याने अब कोई बहाना नहीं मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, संयुक्त राष्ट्र महिला. कोणत्या? तर संयुक्त राष्ट्र महिला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर UN वुमनच्या सहकार्याने अब कोई बहाना नहीं ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तर महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने याचे आयोजन केले होते. तर लिंग आधारित हिंसाचार दूर करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू
करण्यात आलेली आहे. तर मुख्यालय कोठे आहे तर न्यूयॉर्क USA मध्ये. प्रमुख आहे सीमा सामी पहोस. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, नोव्हेंबर 2024 मध्ये 9वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कुरुक्षेत्र हरियाणा या. कोणत्या? तर कुरुक्षेत्र हरियाणा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत कुरुक्षेत्र हरियाणा येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजित केला जाईल. तर 2016 पासून हा उत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवात टांझानियाची भागीदार देश म्हणून आणि ओडिशाची भागीदार राज्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर भगवद्गीतेचा संदेश पसरवणे आणि हरियाणाची जागतिक उपस्थिती वाढवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर बालसुब्रमण्यम यांची भारताच्या उच्चायुक्तपदी नेमणूक कोणत्या देशात झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मालदीव या. कोणत्या? तर मालदीव या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर बालसुब्रमण्यम हे एक 1998 बॅचचे IFS अधिकारी आहेत. तर यांची मुनू महावर यांच्या जागी मालदीवमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर मालदीव विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर हा हिंदी महासागरातील एक द्वीप समूह आहे आणि 1887 मध्ये ते ब्रिटिश संरक्षित राज्य बनले. यानंतर याने 1965 मध्ये युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळवले आणि 1968 मध्ये राष्ट्रपती प्रजासत्ताक स्थापन केले. यानंतर राजधानी आहे माले, चलन आहे मालदिवियन रुपिया. सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा, तर द टीचर ॲपचे अनावरण कोणी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी धर्मेंद्र प्रधान यांनी द टीचर ॲपचे अनावरण केलेले आहे. तर यानंतर मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर शॉर्टमध्ये आहे महत्त्वाची माहिती, लक्ष द्या माहितीकडे. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे द टीचर ॲपचे अनावरण केलेले आहे. तर भविष्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी या ॲपचा उपयोग शिक्षकांना व्हावा असा आहे. तर यानंतर टीचर ॲप वापरून शिक्षक यांचे अनुभव शेअर करू शकतात आणि एकमेकांकडून शिकू शकतात. तर हे व्यासपीठ भारती एअरटेल फाउंडेशनने विकसित केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. शॉर्टमध्ये आहे. तर 40व्या गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना गंगटोकच्या पालजोर स्टेडियमवर नोव्हेंबर 2024 रोजी झाला. तर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग आणि राज्यपाल श्री ओम प्रकाश माथुर या कार्यक्रमात सहभागी झालेले होते. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्यांचे श्रीभूमी असे नामकरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आसामिया. लक्षात ठेवा आसामिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आसामची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. यानंतर बदललेली नावे यावर आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो. तर सुलतानगंज रेल्वे स्टेशनचे नाव अजगाईनाथ धाम असे करण्यात आले आणि ट्रेन 18चे वंदे भारत एक्सप्रेस. यानंतर अयोध्या विमानतळाचे नाव महर्षी वाल्मिकी करण्यात आले. यानंतर S-400चे सुदर्शन. यानंतर पोर्ट ब्लेअरचे श्री विजयपुरम करण्यात आले. यानंतर जुने संसद भवनाचे नाव संविधान भवन करण्यात आले आणि सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव निरंजन शाह स्टेडियम असे करण्यात आले आणि अहमदनगरचे नाव अहिल्याबाई करण्यात आले आणि मोपला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव मनोहर पर्रिकर विमानतळ असे करण्यात आलेले आहे. यानंतर हॅरिस पार्क ऑस्ट्रेलिया याचे तर लिटल इंडिया असे करण्यात आले आणि सराय काले खान चौकाचे नाव बिरसा मुंडा असे करण्यात आलेले आहे आणि रामनगर जिल्हा कर्नाटक या ठिकाणी तर बांगलोर दक्षिण असे करण्यात आले आणि काकसार ब्रिज लडाखचे नाव कॅप्टन अमित भारद्वाज पूल असे करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि मित्रांनो हा प्रश्न आपण सरावासाठी घेतलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे यामुळे. तर प्रश्न असा आहे, भारताचा संचार उपग्रह GSAT-20 कोणी प्रक्षेपित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी SpaceX ने. कोणी? तर SpaceX ने प्रक्षेपित केलेला आहे. लक्षात ठेवा.
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 19 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचा जड संचार उपग्रह GSAT-20 4700 किलो वजनाचा SpaceX द्वारे केप कॅनवेरल USA येथून प्रक्षेपित केला जाईल. यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने विकसित केलेला हा उपग्रह दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह आवश्यक दळणवळण सेवा प्रदान करेल. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो. तर प्रश्न असा आहे, दरवर्षी संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.